मित्रांनो, एका रात्री एका घरातून अचानक एक स्त्री बेपत्ता होते. कुटुंबियांना वाटतं कदाचित ती कुठेतरी निघून गेली असेल. पण 3 दिवसांनी तिचा मृतदेह तिच्याच घरातील टाकीमध्ये सापडतो. एक स्त्री अशी अचानक कुठे जाऊ शकते? आणि जर ती घरातून बाहेर पडली असती, तर तिचा मृतदेह घरातच कसा मिळाला? ही फक्त एक साधी हत्या नव्हती, तर एक घाणेरडा नात्याची काळी बाजू होती. अशी बाजू जिच्यामुळे एक निर्दोष स्त्रीचा आपला जीव गमावा लागला होता. सुनेनं सासऱ्यासोबत मिळून सासूची हत्या केली होती. चला जाणून घेऊया आजची ही स्टोरी. कुशीनगर जिल्ह्यातील एका गावात रामप्रकाश यादव हा आपल्या पत्नीसोबत राहत होता. त्याचा मुलगा दीपक आणि नवविवाहित सून गुडिया ही दोघे चौघेजण मिळून एकत्र नांदत होते. रामप्रकाश एका कंपनीत वॉचमॅन म्हणून काम करत होता, तर दीपक ही त्याच व्यवसायात होता. गुडिया नवविवाहित होती आणि संपूर्ण कुटुंब तिच्यावर प्रेम करत होतं. विशेष सासऱ्याचं वागणं काहीसं जरा विचित्र होतं, पण घरातील इतर मंडळींना वाटत होते की तो फक्त तिच्यावरती आपुलकी दाखवतोय. रामप्रकाशच्या डोळ्यात मात्र सुनेविषयी वेगळाच आकर्षण होतं. जसं जसं पुढे दिवस जात गेले तसतसं त्याचं आकर्षण वाढत गेलं होतं. सुरुवातीला तो गुडियाला लहान सहान कारणाने जवळ बोलवायचा. कधी कधी तिच्या डोक्यावर हात ठेवायचा, तिच्या अंगाला हात लावायचा, तिच्या हातावर हात ठेवायचा. कधी तिच्या मदतीच्या बहाणे तिला स्पर्श करायचा. सुरुवातीला गुडियाला हे सगळं असह्य वाटायचं, पण हळूहळू तीही या खेळात सहभागी झाली. आणि पुढे जाऊन नवऱ्याच्या अनुपस्थितीत सासरा आणि सुनेच्या शरीर संबंधाची सुरुवात झाली. आणि हे कायमच चालू झालं. त्या दोघांनी शरीर सुखाचं स्वतःला लत लावून घेतली होती. हे नातं एक वेड्या वासनेनं बदललं. दिवसा सासऱ्यासोबत आणि रात्री नवऱ्यासोबत गुडियाचा संसार दोन पुरुषांसोबत सुरू झाला होता. पण एके दिवशी गीता देवीला सत्य कळालं. असंच काम लवकर संपल्यावरच्या कारणानं ती घरी लवकर परतली. आणि घरी आल्यावर जे तिनं स्वतःच्या डोळ्याने पाहिलं, तिचा नवरा आणि तिची सून एका खोलीत अश्लील अवस्थेत होते. गीता देवी हादरली. तिने मोठमोठ्याने ओरडायला चालू केलं. सगळं उघड करायचा प्रयत्न तिनं केला, पण रामप्रकाशने तिला धमकावलं. गीता देवी मात्र शांत बसणाऱ्यातली नव्हती. तिने ठरवलं होतं हे नातं संपवायचं. मुलाची आणि घरची अब्रू वेशीला टांगेल म्हणून ती काही दिवस शांत बसली. पण गुडियाने रामप्रकाशला माहीत होतं जर गीता देवी जिवंत राहिली तर त्याचं रहस्य बाहेर येईल. त्यांना तिला कायमच संपवायचा प्लॅन आखला. ती तारीख होती 3 जानेवारी 2025. दुपारची वेळ होती. घरात फक्त 3 जण होते, रामप्रकाश, गुडिया आणि गीता देवी. गुडिया स्वयंपाक करत होती. रामप्रकाश तिला संधी देत होता. अचानक दोघांमध्ये एकमेकांकडे पाहून खुनवाखुनी झाला आणि इशारा होताच गीता देवीवरती हल्ला ते दोघे चढवतात. गुडियाने जवळच पडलेला लाकूड उचलून सासूच्या तोंडावरती मारते आणि रामप्रकाश दारातील वीट उचलून गीता देवीच्या डोक्यात जाऊन फोडतो. गीता देवी किंचाळत खाली पडते आणि रक्ताच्या थरोळ्यात खाली लोळायला चालू करते. तिचा आवाजही बाहेर जाऊ नये म्हणून तिचा गळा दाबला जातो आणि काही मिनिटातच तिचं शरीर निष्प्राण झालेलं असतं. आता प्रश्न होता मृतदेह लपवायचा कुठे? त्यांनी घरातील शौचालयाच्या टाकीत गीता देवीचा मृतदेह टाकून दार बंद करून टाकलं आणि बाहेर जाऊन सर्वांना नाटक चालू केलं की कोणतरी माणूस आलाय आणि तिच्यासोबत ती पळून गेली. दीपक सायंकाळी घरी आला. त्याने आईला विचारलं. गुडियाने सांगितलं कोणीतरी माणूस आला आणि आई त्यांच्यासोबत निघून गेल्या. दीपक रात्रभर आईची वाट बघत बसला, पण सकाळी त्याला राहावलं नाही म्हणून सकाळी दीपकने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दिली की माझी आई हरवली आहे. पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यांनी गुडियाला विचारलं कोण होता तो माणूस, गाडी कोणत्या कलरची होती, गाडीचा नंबर काय होता, त्या माणसाने कपडे कुठले परिधान केले होते. मात्र गुडिया गडबडली. तिची उत्तरं विसंगत यायला चालू झाली होती. पोलिसांना तिच्यावर जरा संशय आला आणि त्यानं तिच्याकडेच लक्ष केंद्रित केलं. 3 दिवसांनी दीपकला एक विचित्र गंध टाकीतून येताना जाणवला. तो गंध नेहमी प्रकारचा नव्हता म्हणून त्यानं काही कामगार आणून साफसफाईच्या हेतूने काम चालू केलं. पण त्यावेळी त्यांनी जी टाकी खोलली त्यावेळेस त्यात गीता देवीचा मृतदेह टाकीत सापडला. तो जागी स्तब्ध झाला आणि क्षणार्धात पोलिसांना कॉल करून प्राचारण करण्यात आलं आणि पोलिसांनी खात्री पटली की गुडियाने जे सांगितलं होतं ते सगळं खोटं होतं. म्हणजे गुडिया खोटं बोलत होती. पोलिसांनी दोघांची सखोल चौकशी केली. शेवटी गुडियाने पोलिसांसमोर कबुली दिली की होय, मी आणि माझ्या सासऱ्याने मिळूनच माझ्या सासूची हत्या केली आहे.
पोलिसांनी दोघांनाही अटक केली. कोर्टात त्यांच्याबद्दल खटला चालू आहे. त्यात एक वासनाधंद नाथ्याचं एक निर्दोष स्त्रीचं बळी घेतला होता. पण या घटनेनं समाजात एक धडा दिला. वासनेच्या आंधळ्या प्रवृत्तीला कधीच कोणाचं भलं होत नाही. ही केस मित्रांनो तुम्हाला कशी वाटली? अशा धक्कादायक सत्य घटना ऐकण्यासाठी आपल्या राजेश रूम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या प्रतिक्रियांसाठी आपला कमेंट बॉक्स नेहमीच उघडा आहे. धन्यवाद.